राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ. 9,86,00,000 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. BLO घरोघरी जाऊन करणार माहितीची खातरजमा. राज्यातील मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल 9,86,00,000हून अधिक मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून निवडणूक यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी BLO प्रत्येक मतदारांच्या घरी भेट देऊन माहितीची खातरजमा करणार आहेत. मतदारांचे नाव, पत्ता, अस्तित्व, स्थलांतर, मृत्यू तसेच नव्याने पात्र ठरलेले मतदार यांची माहिती प्रत्यक्ष तपासली जाणार आहे. या प्रक्रियेला अधिक पारदर्शक करण्यासाठी राजकीय पक्षाकडून नियुक्त करण्यात येणारे बूथ लेव्हल एजंट्स BLA देखील सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही मोहीम सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने राबवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार जून महिन्यापासून मोहिमेला सुरुवात होणार असून ऑक्टोबर 2026 पर्यंत ती पूर्ण केली जाणार आहे. या मोहिमेसाठी आयोगाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. 20 ते 29 जून दरम्यान BLOचे प्रशिक्षण आणि पूर्व तयारी केली जाईल. 30 जून ते 29 जुलै दरम्यान घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान नागरिकांना दावे व हरकती नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर BLA नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तीची नोंद तसेच स्थलांतरित मतदारांची माहिती अचूकपणे अद्ययावत होणार असून नव्या मतदारांची नोंदणीही अधिक प्रभावीपणे होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.